मागील 36 ते 40 तासापासून मराठवाड्यासह विदर्भाला पावसाने झोडपून काढले आहे। ग्रामीण भागासह शहरी भागात पाणी साचल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे। नांदेड, हिंगोली, यवतमाळ, परभणी अशा अनेक जिल्ह्यांमध्ये ढगफुटी सदृश पाऊस पडत असल्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे। नांदेडमधील आसना, गोदावरी, पैनगंगा, कयाधू या सर्व नद्या धोक्याची पातळी ओलांडून वाहत आहेत। सुरेश देशमुख आणि आपण पाहता राजमुद्रा न्यूज चॅनल। मागील 30 ते 35 तासापासून नांदेडसह अनेक ठिकाणी पाऊस पडत आहे। आज आपण आसना नदीवर आहे, जाणून घेऊया। अनेक इथं युवा तरुण मंडळी आहे। काय नाव आहे? माझं कुलदीप राक्षस मारे नाव आहे। आणि इथं शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणी घुसून त्यांची खूप दैनंदिन अवस्था झालेली आहे। त्यांच्या शेतीचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे आणि याचा फटका या 2 दिवसात खूप बघायला भेटलेला आहे। खूप लोकांचं राहण्याचं जे घर शेतामध्ये असतात ते पण डुबून गेलेत आणि काही विहारांना फटका बसलाय। नांदेड उत्तरमध्ये अशी दैनंदिन अवस्था झालेली आहे या 2 दिवसाच्या पाण्याने। नांदेड उत्तरमध्ये अतिशय भरपूर पाऊस झाल्यामुळं या ठिकाणी बरेच जनजीवन विस्कळीत झालं आहे। त्यानंतर आपल्यासोबत काय नाव? सचिन बोरगे। मी गोरधांघाटला राहतो। गोरधांघाट परिसरामध्ये पण खूप घरामध्ये पाणी आलेलं आहे आणि तिथं पण खूप लोकांची दुर्दशा झालेली आहे आणि बौद्ध विहारामध्ये म्हणा, मंदिरमध्ये म्हणा, असं खूप लोक पुजाऱ्याची त्याची परेशानी होत आहे। असं प्रशासनाकडून काय दखल घेतली? प्रशासनाकडून आता आमची मागणी आहे की ज्यांच्या घरामध्ये पाणी गेले त्यांना काय आर्थिक मदत करावी, त्यांचं राशन खराब झाले त्याला राशनची, ज्याच्या घरात पाणी आले राहण्या पिण्याची व्यवस्था करावी प्रशासनाने। आलते का कोणी प्रशासन? नाही, आतापर्यंत कोणी आलं नाही तिकडं। नगरपालिकेचे आले नाही, कोणते गव्हर्नमेंटचे पण कोणते लोक आले। अतिशय भरपूर पाणी। आपल्यासोबत अजून युवा आहेत। काय नाव? माझं नाव कृष्णा हावडे आहे। काय करता? आम्ही ते कॉलेजसाठी आले। कॉलेजसाठी? IIB ला। कोणत्या वर्गात? IIB ला 12वीला। कसं काय इकडे कसं काय डोळा मारला? इथे आता क्लास सुटला होता, जाऊन या म्हणून आले। पाऊस पाहिजे। हा। सोबत आपलं नाव काय? माझं नाव धनंजय देशमुख आहे। धनंजय देशमुख। हा, मी आमगावात आहे। ते शिकण्यासाठी आलो होतो, इथं थोडं बघण्यासाठी आलो इथं। पाणी पाऊस? हा, पाणी पाऊस 2 दिवसापासून भरपूर पाऊस चालू आहे। खूप चालू आहे। एकंदरीत तुमच्या परिसरात कसं आहे? कॉलेजला सुट्टी आहे का? नाही, सुट्टी नाही, आमची सकाळची बॅच होती, झाली आता। हा, इथं आलो आम्ही थोडं बघण्यासाठी। अजून काही मंडळी आपण त्यांच्या सगळं संवाद साधण्याचा प्रयत्न करूया। काय नाव? माझं नाव दीपक सावते। 2-3 दिवसात झालेल्या विदारक पाण्या पावसामुळे शहरामध्ये अतिशय भयानक पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे। आपण इथं पाहतच आहोत, आसनेला तर पूर आलेलाच आहे, पण शहरामध्ये पण सकल भागामध्ये जसं श्रावस्ती नगर असो, त्याच्या खालचा पट्टा असो, तिथं अतिशय दयनीय अवस्था आहे। पण प्रशासनाचं तिकडे पूर्णतः दुर्लक्ष झालेलं आहे। तुमच्या माध्यमातून प्रशासनाला विनंती करतो की त्यांनी तिकडेही आपलं लक्ष द्यावं। अजून प्रशासनाचं कोणी आलं नाही तिकडे? कुणीच आलं नाही। श्रावस्ती नगरला अजून कुणीच आलं नाही। तिथले लोक मदतीच्या आशेमध्ये आहेत। सर्वांनी तिकडे लक्ष देण्याची गरज आहे। पाणी सकल भागात भरपूर साचलं असेल। घरामध्ये पाणी घुसलं। अनेक नागरिकांना अडचणी होत असतील। खूप अडचणी। त्याबद्दल अजून समजा प्रशासनाला काय म्हणते? प्रशासनाने तात्काळ तिथं आर्थिक मदत देण्याची गरज आहे। तिथं NDRFच्या टीमला तैनात केलं पाहिजे, कारण वरून अजून जायकवाडीचा विसर्ग होणार आहे। त्याच्यामुळं प्रशासनानं गांभीर्याने या गोष्टी घेतल्या पाहिजेत, पण तसं होताना दिसत नाही। अजून आपल्यासोबत आहे दादा, काय नाव? गब्बर सोनवणे। डॉक्टर आंबेडकर नगर। कसं काय पाण्याची परिस्थिती? पाण्याची परिस्थिती तर खूप वाईट आहे। नांदेडच्या भरपूर शहरी भागामध्ये पाणी घरांनी घुसलेले आहे। लेकरा बाळांची परेशानी होत आहे, गरीब लोकांची परेशानी होत आहे। तिथं अजून बी शासनाकडे टाइम आहे या गोष्टीला थांबवायचं काम, की
पाऊस अजून सांगलेला आहे की जास्त होणार आहे, तोवर शासनानं तयारी करावं. आतापर्यंत झालेलं नुकसान हे पुढील नुकसान व्हायला नाही पाहिजे असं. त्यासाठी शासनाला तुमच्या माध्यमातून विनंती आहे की लोकांना जिथं तिथं मदत लागत असेल तिथं मदतीचे हात देऊन शासनानं मदत करावी. आपल्यासोबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे संपर्क प्रमुख दत्ताभाऊ कोकाटे आहेत. जाणून घेऊया काल 2 दिवसापासून जे पाऊस पडत आहे त्याच्याबद्दल त्यांच्या प्रतिक्रिया काय आहे. हो नमस्कार. जे काल 2 दिवसापासून जे पाण्याची अतिवृष्टी झाली त्यामुळे जे नदी काठाची जे गावं होतं, माननीय कलेक्टर साहेबांनी काल आवाहन केलं होतं की नदीकाठच्या गावाल्यांनी शेतकऱ्यांनी सतत राहिले पाहिजे, आखाडे जनावर ते बाहेर काढले पाहिजे. या कालपासून झालेल्या पावसामुळे नदीकाठचे आसना नदीकाठच्या शेतकऱ्याचे भरपूर नुकसान झाले. नदीकाठचे दोन्ही भागचे इकडे महादेव पिंपळगाव असेल, इकडून सांगवी असेल, करोडा असेल, कांता असेल, गाडेगाव असतील, या भागामध्ये शेतकऱ्याचे प्रचंड नुकसान झाले. शासनानं ताबडतोब या पाणी उतरल्यानंतर पंचनामे करून शेतकऱ्याला मदत द्यावी ही आमची मागणी राहील. एकंदरीत आता 4 दिवसापासून भरपूर पाऊस झालेला आहे, पण प्रशासन आता समजा बरेच अजून ऍक्टिव्ह आहे. अजून काय काय करायला पाहिजे? पावसाळ्यामध्ये सर्वात मोठा पाऊस म्हणजे या 2 दिवसामध्ये झाला आणि त्याचं बघितलं असेल की आता आसना नदी भरून वाहते आणि शेतकऱ्याचं प्रचंड नुकसान झालं. तर शेतकऱ्यासाठी सर्वात पहिलं पाणी उतरल्यानंतर पंचनामे केले पाहिजे आणि आता आणि काही पाणी वाढत आहे आणि जर पाणी नाही उघडलं तर आणि नदीकाठचे शेतातले आखाडे असतील, जनावरांचे कोटे असतील, ते प्रशासनाने रिकामी करायला सांगायला पाहिजे आणि तुरंत तलाट्याने ज्या गावचे तलाटे असतील, ग्रामसेवक असतील, त्याने गावात जाऊन लोकांची अडीअडचण जाणून घेतली पाहिजे. घरात पाणी गेलं हे प्रशासनाची यंत्रणा राबवली पाहिजे. अनेक शेतकऱ्याचं भरपूर नुकसान झालं, शेतकऱ्याला मदत एक मिळायला पाहिजे. त्याबद्दल 100%च नुकसान झाल्यावर शेतकऱ्याला मदत भेटायलाच पाहिजे. आता दरवेळेस शेतकऱ्याला जशी मदत पाहिजे तशी भेटत नाही, काय तुटपुंजी मदत भेटते. त्या मदतीने काय होत नाही, नदीकाठचे जे शेत होतं खरडलेले त्यांना विशेष बाब म्हणून पंचनामे करून त्याला आर्थिक मदत मिळाली पाहिजे.